धारावीतल्या मशिदीतल्या बेकायदा हॉलचं पाडकाम आता सुरू झालेलं आहे। मशिदीच्या ट्रस्टकडूनच हे पाडकाम सुरू केलं गेलेलं आहे। महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी विभागाचे अधिकारी सुद्धा धारावीत दाखल झालेले आहेत। मृत्युंजय सिंग आपले प्रतिनिधी या संदर्भातली माहिती आपल्याला देत आहेत। मृत्युंजय, मशीद ट्रस्टकडूनच पाडकामाला सुरुवात करण्यात आलेली होती, सध्याची काय स्थिती आहे? 8 दिवसापूर्वी आपण पाहिलं होतं की धारावी या परिसरामध्ये जे मस्जिदचा अवैध भाग निर्माण झाला होता त्याच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेची टीम आली होती कारवाई करण्यासाठी, पण तेव्हा इकडे बवाल झाला होता। जे हजारोच्या संख्येमध्ये लोक जमा झाले होते आणि तणावाची स्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती। पण आज आपण पाहतोय 7 दिवसानंतर स्वतः जे मस्जिदचे ट्रस्ट आहे ते ट्रस्टने स्वतः जे अवैध निर्माण आहे ते पाण्याचा निर्णय घेतला होता आणि आज सकाळपासून ते सगळ्यात पहिला जे अवैध निर्माण आहे ते अवैध निर्माणच्या आजूबाजूला हिरवे कपडे लावून ते परिसर ढकण्यात आलेला आहे आणि नंतर आता आपण पाहतोय की जे इलिगल स्ट्रक्चर आहे किंवा ज्याची परवानगी मुंबई महानगरपालिकेने दिलेली नाही आहे तो भाग आता पाडण्याचं काम सुरू आहे। हा काम स्वतः जे मस्जिद ट्रस्ट आहे ते मस्जिद ट्रस्ट करतायत। 7 दिवसापूर्वी जसा प्रकारचा हंगामा गोंधळ या धारावी या परिसरामध्ये झाला होता, आता त्याच वेळी मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस आणि जे मस्जिद ट्रस्टचे लोक आहेत त्यांच्या दरम्यान एक बैठक झाली होती आणि बैठकमध्ये निर्णय असा झाला होता की स्वतः जे मस्जिद ट्रस्टचे लोक आहे ते 7 दिवसाचा वेळ द्या आणि 7 दिवसानंतर ते स्वतः जे इलिगल स्ट्रक्चर आहे किंवा ज्याची परवानगी दिलेली नाही आहे तो स्वतः ते पाडणार आहे आणि असा वेळ दिला गेला होता आणि 7 दिवसानंतर आता आपण पाहतोय की स्वतःचे ट्रस्टचे लोक आहेत ते अवैध निर्माण जे आहे ते तोडण्याचं काम करतायत। यापूर्वी आपण पाहिलं की 7 दिवसापूर्वी जेव्हा धारावीमध्ये खूप हंगामा झाला होता त्या आणि हजारोचे लोक सकाळी 9 वाजता मस्जिदच्या समोर जमा झालेले होते आणि मुंबई महानगरपालिकेची गाडीवर हल्ला करण्यात आलेला होता। त्या प्रकरणामध्येही धारावी पोलिसांनी 3 लोकांना अटक केलं होतं। पण आज आपण पाहतोय की 7 दिवसानंतर जे एक सामंजस्य वापरून एक रस्ता निघाला होता, एक मार्ग निघाला होता की ट्रस्टने स्वतः निर्णय घेतला होता की ते जे अवैध निर्माण आहे ते मशीद ट्रस्ट कडूनच आता हे पाडकाम सुरू होत असल्याचं आपण पाहतो। मृत्युंजय, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।